9 ऑक्टोबर 2015 शुक्रवारची सकाळ. पुण्याच्या सुखसागर नगरमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ती नेहमीसारखी सकाळ होती. पण एक घटना घडेपर्यंत चहाच्या टपरीवर काम करणारी महिला, शाळेच्या बसची वाट बघत थांबलेली मुलगी, रस्त्यावरून प्रवास करणारा एक पुरुष आणि घराच्या खोलीत कोंडली गेलेली एक सून, या सगळ्यांनी ती घटना पाहिली. बघता बघता गर्दी जमली. बघणाऱ्या प्रत्येकाच्या अंगाचा थरकाप उडाला. कारण त्यांना दिसत होता पांढरा सदरा आणि धोतर घातलेला एक माणूस. त्याच्या एका हातात कुऱ्हाड होती आणि दुसऱ्या हातात होतं एक रक्ताळलेलं शिर. लोकांना दिसत होतं त्यातून ठिबकणारं रक्त. या माणसाचे फोटो काढले गेले, ते सोशल मीडियावर टाकण्यात आले. पण या माणसाला पकडण्याची हिंमत कुणी करत नव्हतं. मग पोलीस आले. त्यांनी या माणसाला ताब्यात घेतलं, चौकीला नेलं. त्याच्या हातात शिर तसंच होतं. त्याने त्याचे केस घट्ट पकडून ठेवले होते. ते शिर होतं त्याच्या बायकोचं, सोनूबाई चव्हाणचं. आरोपी रामचंद्र चव्हाणनं त्याच्या बायकोचं शिर तोडलं होतं कुऱ्हाडीचा वार करून. ही घटना तेव्हा पुण्यात प्रचंड गाजली. पण 11 वर्षांनी ही घटना पुन्हा चर्चेत आली. कारण आरोपी रामचंद्र चव्हाणला मिळालेली शिक्षा. एका बाजूला पुण्यात तातडीने न्याय मिळावा म्हणून झालेलं आंदोलन प्रचंड गाजलं होतं, आणि दुसऱ्या बाजूला खुनाच्या गुन्ह्यात 11 वर्षांनी न्याय मिळालाय. पण हे प्रकरण होतं काय? न्याय मिळायला 11 वर्ष का लागली? हत्येचा आणि कोर्टातला थरार सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पुन्हा एकदा 9 ऑक्टोबर 2015 ची सकाळ. त्या दिवशी सुखसागर नगरच्या ओसवाल प्लॉट जवळच्या एका झोपडीवजा खोलीत मोठा राडा झाला. या खोलीत रामचंद्र शेहू चव्हाणचं कुटुंब राहायचं. रामचंद्र, त्याची बायको सोनूबाई, राजेश आणि उमेशची 2 मुलं, सून सुनीता आणि 2 नातू, असे 7 जण. रामचंद्र आणि सोनूबाईला 2 मुली, पण दोघींची लग्न होऊन त्या पुण्याच्या बाहेर आपल्या सासरी राहत होत्या. रामचंद्र चव्हाण हा मूळचा कर्नाटकच्या गुलबर्ग्याचा, पण साधारण 1970-75 पासून तो पुण्यात राहायला आला. सुखसागर नगरमधल्या ओसवाल प्लॉटवर त्याला वॉचमनचं काम मिळालं. 20 वर्षांपासून तो हे काम करत होता आणि प्लॉट जवळच्याच घरात राहत होता. बघायला तसं सगळं सुरळीत होतं, पण रामचंद्र आणि सोनूबाई यांच्यात सतत वाद होत होते. रामचंद्रला संशय होता की त्याच्या बायकोचं त्याच्या जावयाशी अफेअर सुरू आहे. यावरून तो बायकोशी भांडण काढायचा, तिच्या चारित्र्यावरून नाही नाही ते बोलायचा. 9 ऑक्टोबरच्या सकाळी राजेश आणि उमेश दोघं कामाला गेले. त्यानंतर पुन्हा या नवरा बायकोत भांडणं सुरू झाली. बघता बघता भांडणं टोकाला गेली आणि चिडलेल्या रामचंद्रने आधी सून सुनीता आणि दोन्ही नातवांना खोलीत बंद केलं. त्यानंतर घरातली कुऱ्हाड घेतली आणि बायकोवर वार केला. हे सगळं खोलीत अडकलेल्या सुनीताने खिडकीतून पाहिलं. पण रामचंद्रची क्रूरता इथेच थांबली नाही. धडा वेगळं झालेलं आपल्या बायकोचं शिर त्याने उचललं, कुऱ्हाड सुद्धा उचलली आणि दोन्ही गोष्टी हातात घेऊन घराच्या बाहेर पडला. त्यानंतर वर्दळीच्या रस्त्यावर चालायला लागला. त्याच्या घराच्या अगदी जवळ असलेल्या बसस्टॉप जवळ एक मुलगी शाळेच्या बसची वाट बघत थांबली होती. घराच्या इथं चहाची टपरी चालवणारी एक महिला, तिने रामचंद्रकडे पाहिलं. कुणी फोटो काढले, कुणी व्हिडिओ काढले, पण त्याचा अवतार आणि हातातली कुऱ्हाड बघून कुणी त्याच्या जवळ जात नव्हतं. काही लोकांनी ही माहिती पोलीस कंट्रोल रूमला दिली, तर गाडीवरून जाणाऱ्या एकाने जवळच्या ट्रॅफिक पोलिसांना माहिती देत त्यांना अलर्ट केलं. पुढच्या काही मिनिटात ट्रॅफिक पोलीस आणि पेट्रोलिंग करणारे पोलीस अधिकारी तिथे पोहोचले. रामचंद्रच्या हातात कुऱ्हाड असल्यानं त्याच्या जवळ जाण्यात धोका होता. तो कधीही वार करू शकला असता, पण पोलिसांनी आपला जीव धोक्यात घातला आणि धाडसाने रामचंद्रला पकडलं. त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. पंचनामा झाला. रामचंद्रची सून सुनीताने भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि रामचंद्र चव्हाणवर कलम 302, कलम 498 201, 342 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी चव्हाण कुटुंबियांचे स्टेटमेंट घेतले, काही प्रत्यक्षदर्शींचे स्टेटमेंट घेतले. आता हे सगळं घडलं 2015 मध्ये. पण प्रकरणाचा निकाल कधी लागला? तर 2026 मध्ये, म्हणजेच 11 वर्षांनी. या 11 वर्षात काय काय झालं? तर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. चौकशीत समोर आलं रामचंद्र चव्हाणचं कोणतंही क्रिमिनल रेकॉर्ड नव्हतं. त्याने आपल्या बायकोची हत्या रागाच्या भरात केली होती. पोलिसांनी रामचंद्रला कोर्टात हजर केलं तेव्हा कोर्टाच्या बाहेर महिलांचा घोळका होता. त्यांनी रामचंद्रला घेरलं आणि त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला दुसऱ्या ठिकाणी नेलं. 2016 मध्ये पोलिसांनी चार्जशीट दाखल केली. त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टचा हवाला देऊन पोलिसांनी कोर्टात जे सांगितलं ते हादरा देणारं होतं.
सोनूबाईच्या अंगावर एकूण 26 वार होते. रामचंद्रने आधी तिच्या अंगावर कुऱ्हाडीने वार केले आणि त्यानंतर तिचं मुंडकं कापलं. कोर्टात खटला सुरू झाला तेव्हा रामचंद्रने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळून लावले. आपण बायकोचा खून केलाच नाही असं त्याचं म्हणणं होतं. जानेवारी 2025 पर्यंत या प्रकरणात बचाव पक्षाच्या वकिलांनी 20 साक्षीदारांची साक्ष घेतली होती, पण ही केस कोर्टात पेंडिंग होती. त्यात पोलिसांकडून नोंदवण्यात आलेल्या साक्षीदारांची साक्ष घेणं बाकी होतं. पण त्यानंतर वर्षभरात या केसला गती मिळाली आणि निकाल लागला. साहजिकच प्रश्न पडतो, मग वेळ का लागला आणि कोर्टात नेमकं घडलं काय? तर बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की सोनूबाई चव्हाण यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांना चेन ऑफ इव्हेंट्स सिद्ध करता आलेली नाही आणि आरोपी त्याच्या पत्नीवर जावयाशी संबंध असल्याच्या कारणावरून संशय घेत असल्याचं सिद्ध होत नाही. त्याबद्दलचा कोणताही पुरावा नाही. मग आरोपीकडे हत्या करण्याचं मोटिव्ह काय आहे यावर कोर्टाकडून उत्तर आलं की चारित्र्यावर संशय घेतल्याचा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. साहजिकच रामचंद्रला शिक्षा होणार की नाही हा प्रश्न उभा राहिला. पण इथं गेम फिरला तो साक्षीदारांमुळे. या प्रकरणात तक्रार देणाऱ्या, हत्या होताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या रामचंद्रच्या सुनेने साक्ष देताना सांगितलं तिला कोंडून ठेवलं होतं, पण ती आपल्या सासूला सोडवण्यासाठी जोरात ओरडत होती तेव्हा तिने काहीतरी कापल्याचा आवाज ऐकला. आता प्रत्यक्ष खून होताना पाहिलं की नाही यावर संभ्रम असल्यानं ही साक्ष कोर्टात किती टिकेल असा प्रश्न होताच. पण चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या महिलेने महत्वाची साक्ष दिली. ती म्हणाली, रामचंद्र चव्हाणला त्या अवस्थेत चालताना बघून मी त्याला प्रश्न विचारला, अण्णा बकरं कुठं कापलं? तेव्हा त्याने मला सांगितलं मी माझ्या बायकोला मारले. तर बस स्टॉपवर थांबलेल्या शाळकरी मुलीने सुद्धा या प्रकरणात महत्वाची साक्ष दिली. या प्रकरणाचा व्हिडिओ शूट करणाऱ्या माणसाची साक्ष झाली. तर एक साक्षीदार परदेशात गेला होता जो साक्ष देण्यासाठी परत आला. त्यानंतर कोर्टाने रेकॉर्डवर असलेले पुरावे, प्रत्यक्षदर्शींनी दिलेली साक्ष आणि फॉरेन्सिक रिपोर्ट यावरून रामचंद्र चव्हाणला दोषी ठरवलं आणि त्याला आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. घटना घडल्यानंतर 11 वर्षांनी अनेक लोकांनी पाहिलेला, मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेला, अगदी बातम्यांमध्ये आलेला थरार, ते शीर, हातातली कुऱ्हाड, कित्येक जणांनी पाहिलेलं दृश्य आणि न्याय मिळायला लागले 11 वर्ष.